आई वडील आपल्या पोटच्या लेकरावर जीव ओवाळून टाकायला तयार असतात। प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असंच वाटत असतं आणि त्यासाठी ते मुलांना चांगलं शिक्षण देण्यात, चांगले संस्कार देण्यात स्वतःचं आयुष्य वाहून घेतात। हे सगळं ते निरपेक्षपणे करत असतात। फक्त त्यांची एकच छोटीशी आशा असते की आपल्या मुलांनी आपल्याशी चांगलं बोलावं, चांगलं वागावं। अनेक मुलंही आपल्या आई वडिलांसाठी खूप काही करतात, परंतु काही जण मात्र याला अपवाद असतात। आई वडिलांचं वय झालं की त्यांना आई वडिलांचं ओझं वाटू लागतं, त्यामुळे ते आई वडिलांपासून वेगळं राहतात किंवा एकाच घरात राहत असल्यास त्यांना चांगली वागणूक देत नाहीत आणि वेळ प्रसंगी त्यांच्या मृत्यूची वाट देखील पाहतात। अशा वेळी त्या आई वडिलांच्या मनाला ज्या वेदना होतात त्या शब्दात सांगणंही अशक्यच। अशा मुलांना धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारनं 2007 मध्ये एक कायदा आणला। पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2007 द्वारे वयाच्या 60 वर्षानंतर मुलं सांभाळत नसल्यास आई वडिलांनी मुलांना दिलेली मालमत्ता परत घेण्याचा अधिकार पालकांना देण्यात आलाय। हा कायदा असला तरी अनेक जण आपल्या मुलांच्या मायेपोटी मुलांविरोधी कायदेशीर कारवाई करत नाहीत। अशातच आता सोलापूर जिल्ह्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतलाय। जी मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांना सांभाळणार नाहीत अशा मुलांना आता तळे हिप्परगा ग्रामपंचायतीच्या सुविधा देणार नाही। अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण ठराव करणारी तळे हिप्परगा ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे। आई वडील मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, मात्र त्याच मुलांनी म्हातारपणात आई वडिलांना बाहेर काढल्यास त्यांना कोण सांभाळणार असा प्रश्न समोर येतो। त्यामुळे ग्रामपंचायतीनं हा ठराव केलाय अशी माहिती या ग्रामपंचायतील सदस्यांनी माध्यमांना दिली आहे। ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन, शाळा, ग्रंथालय, जिम, दवाखाने यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा दिल्या जातात। शिवाय अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी आधी ग्रामपंचायतीतील कागदपत्रांची आवश्यकता असते। त्यामुळे अशा सुविधा न मिळण्याच्या भीतीनं का होईना मुलं वृद्ध काळात आई वडिलांना सांभाळतील अशी आशा व्यक्त केली जाते। शिवाय मुलांकडून त्रास होत असल्यास याची माहिती ग्रामपंचायतीला देणं पालकांना सहज शक्य आहे। त्यामुळे आता राज्यभरातून या ग्रामपंचायतीच्या निर्णयाचं स्वागत होते। खरं तर गेल्या काही दिवसात या बाबतीत अनेक ग्रामपंचायती जागरूक झाल्याचं पाहायला मिळतंय। 2023 मध्ये लातूरच्या येरोळ ग्रामपंचायतीनं निर्णय घेतला आहे की आई वडिलांचा सांभाळ जर कोणी करत नसेल आणि तशी तक्रार प्राप्त झाल्यास थेट त्याचा वारसा नोंद रद्द करण्यात येईल। तसेच कोल्हापूर मधील मानगाव ग्रामपंचायतीनेही 2023 मध्ये असाच निर्णय घेतलाय। त्यानुसार वारसा नोंद करताना आई वडिलांची काळजी घेण्याचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं। तसेच आई वडिलांची काळजी घेतली नाही तर वारसा नोंद रद्द करण्याचा निर्णय या मानगाव ग्रामपंचायतीनं घेतला होता। महसूल विभागाची परवानगी घेऊन ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद असणारी वारसा रद्द करण्याचा निर्णय या मानगाव ग्रामपंचायतीनं घेतला होता। खरं तर ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे मुलांना याचा काहीसा का होईना धाक बसेल हे तर नक्कीच। तुम्हाला काय वाटतं? हिप्परगा, येरोळ, मानगाव ग्रामपंचायतीसारखे निर्णय सर्वच ग्रामपंचायतीनं घेणं आवश्यक आहे का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।